जेव्हा मी सांगतो, की फळं आणि भाज्या खा, तेव्हा कुठली खायची किंवा कुठली बरी पडतात? आता एक उदाहरण सांगतो, की मला एका गृहस्थांनी असं सांगितलं होतं, की "तुम्ही पुण्याला जाताय, तर माझ्यासाठी जांभळाचा रस घेऊन या." कारण ह्या गृहस्थांना डायबिटीस होता आणि कुणीतरी त्यांना असं सांगितलं, की जांभळाचा रस हा चांगला असतो, त्याच्यामुळे तो तुम्ही घेत राहा. आता त्यावेळी जांभळाचा सीझन नव्हता आणि मग कुठेतरी ते जांभळाचा रस आयुर्वेदिक किंवा अशा काही दुकानांमध्ये ठेवला जायचा विकायला, जो प्रचंड महाग पडायचा. मला एवढंच सांगायचं आहे, की सीझनल फळं आणि भाज्या खा. थोडक्यात आत्ताच्या सीझनला काय उपलब्ध आहे बाजारामध्ये? आत्ता कशाचा सीझन आहे? आत्ता मुबलक काय आहे? आत्ता बोरं आहेत का? आवळे आहेत का? आंबे आहेत का? जांभळं आहेत का? ती खा, व्यवस्थित खा. ह्याचे 2-3 फायदे असतात. एकतर त्या सीझनमध्ये येणारी फळं आपल्याला त्या सीझनमध्ये चांगली मानवतात. नंतर ती स्वस्त असतात, कारण ती मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आणि एकंदरीतच सगळ्याच प्राण्यांचं हे जीवनचक्र असतं, की माकडं काय, हरणं काय, की जेव्हा जे त्यांना मिळेल किंवा जे उगवेल, जे पिकेल ते खातात आणि त्याच्यावरती ती व्यवस्थित राहत असतात. म्हणजे जेव्हा आंब्याचा सीझन नाहीये, तेव्हा आंब्याचा रस पाहिजे किंवा जांभळाचा सीझन नाहीये, तेव्हा जांभळाचा रस पाहिजे. हे चुकीचं आहे आणि मुळात रस प्यायची पण गरज नाही. आपल्याला पूर्ण जांभळं, पूर्ण फळं, पूर्ण भाज्या खाणं आवश्यक आहे. फळांचा रस पिऊ नका, ज्याच्याविषयी मी नंतर बोलणार आहे. त्यामुळे आता समजा सीताफळाचा सीझन सुरू आहे. सीताफळं खूप मोठ्या प्रमाणात मिळतायत, स्वस्त मिळतायत, तर ती भरपूर खाऊन घ्या. मग ती झाली, की मग पुढच्या पदार्थाचा सीझन सुरू होईल. मग त्याच्यात ते भरपूर खाऊन घ्या आणि मग असं करत-करत फक्त उन्हाळ्याचे काही दिवस म्हणजे साधारणतः एप्रिल-मेच्या दिवसामध्ये भाज्या आणि फळं हे पिकायचं प्रमाण बरंच कमी असतं. सगळे पदार्थ महाग झालेले असतात. तेव्हा मग तुम्ही काय करायचं, की उसळी आणि डाळीवरती आपला भर द्यायचा किंवा आणि मग भाकरी वगैरे जास्त प्रमाणात घ्यायची आणि बाकीचे दिवस जे काही सीझनल असेल ते व्यवस्थित खात राहा. ह्याच्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहील. तुम्हाला हे परवडणाऱ्या भावात मिळेल. ताजं असल्यामुळे चांगल्या प्रतीचं खायला मिळेल आणि एकंदरीत तुमचं आरोग्य चांगलं राहील.